आदिवासी पाड्यांवर 8 दिवसात पाणी पोहोचवा, आदिवासी नेते लकी जाधव यांनी म्हटलंय। 8 दिवसात पाणी न पोहोचल्यास गुलाबराव पाटलांच्या मुंबईतील बंगल्यावर हंडा मोर्चा काढणार असा इशाराही त्यांनी दिलाय। अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचा सरकारला हा इशारा। जलजीवन विकास मिशन कामात भ्रष्टाचार झालाय, आदिवासी विकास परिषदेचा हा आरोप आहे। लकी जाधव आहेत, आदिवासी संघटनेचे ते प्रमुख आहेत। नेमकं काय तुमचं म्हणणं आहे, काय त्याच्या मागची पार्श्वभूमी आहे? माझी एकच मागणी आहे शासनाकडे, या राज्याचे मुख्यमंत्री आणि आमच्या नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आम्ही ज्यांच्याकडे बघतोय ते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना माझी विनंती आहे की आदिवासींच्या टाळूवरचं लोणी खाणारे हे ठेकेदार, हे अधिकारी यांच्यावरती कारवाई करण्यासाठी श्वेतपत्रिका काढावी आणि त्या कामांची चौकशी लावावी आणि यांना झेलात टाकावं, यांच्यावर गुन्हे दाखल करावे, यासाठी आमची मागणी आहे। आणि आदिवासींना त्यांचं हक्काचं पाणी मिळावं आणि सुस्ताडासारखा झोपलेला पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी अजूनही तोंडातून शब्द काढला नाही की आदिवासी जगलाय का मेलाय, आदिवासी पाण्यासाठी वनवन भटकतोय। त्यामुळे गुलाबराव पाटलांनी राजीनामा द्यावा, अन्यथा त्यांच्या बंगल्यावरती 8 दिवसात हंडा मोर्चा नेण्यात येईल आणि त्याची दखल जर राज्य शासनाने घेतली नाही, आम्ही मुंबईला जाणारं पाणी आमचं हक्काचं आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही मुंबईला जाणारं पाणी थांबवल्याशिवाय राहणार नाही। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी।